Welcome, dear student. Today we are going to discuss about the new another points of cotton cultivation, that is manuring and the fertilizer requirement of cotton. In previous lecture we have already covered the important point, that is intercultivation of cotton. There are four intercultivation operations we have already covered. So in today's lecture we are going to learn about the manure and fertilizer requirement of cotton crop. तर विद्यार्थिनींनो, सुरुवातीला आपण कॉटन या पिकासाठी मॅन्युअर्स आणि फर्टिलायझरची रिक्वायरमेंट कशा पद्धतीची आवश्यक आहे ते आपण पाहणार आहोत. सुरुवातीला आपण कॉटन या पिकासाठी मॅन्युअर्सची रिक्वायरमेंट पाहणार आहोत. तर रेनफेड कॉटन यासाठी जे मॅन्युअर्स गरजेचं आहे ते आहे 15 to 20 कार्टलोड्स ऑफ FYM पर हेक्टर. आता यामध्ये मॅन्युअर्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मॅन्युअर्स तुम्ही याच्या आधी अभ्यासलेले असतील. त्याच्यामध्ये FYM म्हणजेच फार्म यार्ड मॅन्युअर, नंतर ग्रीन मॅन्युअर, शीप अँड गोट मॅन्युअर्स, पोल्ट्री मॅन्युअर्स, किंवा मग त्याला आपण ग्रीन मॅन्युअर म्हणजे हिरवळीचं खत असं सुद्धा म्हणतो. तर ह्याच्यामध्ये कॉटन या पिकासाठी जी रिक्वायरमेंट आहे ती आहे फार्म यार्ड मॅन्युअर म्हणजेच शेणखत. तर रेनफेड कॉटनसाठी जो डोस आहे तो आहे 15 ते 20 कार्टलोड्स ऑफ FYM पर हेक्टर. आता कार्टलोड्स म्हणजे काय, तर सुरुवातीला जेव्हा शेतकरी पारंपरिक शेती करायचे, त्यांच्याकडे बैलगाडी असायची आणि शेतीचं काम करण्यासाठी बैल असायचे, तर तेव्हा जे शेणखत त्यांचं तयार झालेलं आहे तर ते जर शेतामध्ये त्यांना त्याची रिक्वायरमेंट असेल, शेतामध्ये जर न्यायचं असेल तर ते बैलगाडीच्या सहाय्याने न्यायचे. मग त्याच्यामध्ये बैलगाडीमध्ये भरून त्याची जी क्वांटिटी आहे ती एका बैलगाडीची जर हे असेल तर त्याला 1 कार्टलोड असं म्हणतात. मग अशा प्रकारे 15 ते 20 कार्टलोड्स म्हणजे 15 ते 20 बैलगाड्या भरून शेणखत एका हेक्टरसाठी हे रेनफेड कॉटनची रिक्वायरमेंट आहे. त्याच्यानंतर इरिगेटेड कॉटन जर असेल तर त्याचा जो डोस आहे मॅन्युअर्सचा तो जास्त आहे, तो आहे 25 ते 30 कार्टलोड्स ऑफ FYM पर हेक्टर. 25 ते 30. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मॅन्युअर्सची रिक्वायरमेंट असेल किंवा फर्टिलायझरची असेल तर इरिगेटेड कॉटनची जी रिक्वायरमेंट आहे ही ॲज कम्पेअर टू रेनफेड कॉटनपेक्षा नेहमी जास्त असते. कारण ज्यावेळेस आपण इरिगेटेड कॉटन घेतो त्यावेळेस पाण्याची उपलब्धताही असते आणि ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता असेल त्या ठिकाणी आपल्याला खतांची मात्राही जास्त देण्याची गरज असते. कारण पिकेही पाण्यामधून आपण देत असतो, पिकांना पाण्यामधून आपण खत देत असतो तर ती त्याला जास्त रिस्पॉन्स देतात. त्यामुळे इरिगेटेड कंडिशनमधील जी पिकं असतात त्यांना खतांची ही मात्रा जी असते ती नेहमी जास्त असते. तर इरिगेटेड कॉटनमध्ये जो डोस दिलेला आहे मॅन्युअर्सचा तो आहे 25 ते 30 कार्टलोड्स म्हणजे 25 ते 30 बैलगाड्या भरून शेणखत आपल्याला एका हेक्टरसाठी देणं गरजेचं आहे. मग हा जो डोस ज्यावेळेस आपण लिहितो त्यावेळेस त्याचं युनिट लिहिणं फार गरजेचं आहे. म्हणजे जर मॅन्युरिंग तुम्हाला आलं आहे हा पॉईंट्स लिहायला तर 15 ते 20 कार्टलोड्स ऑफ FYM पर हेक्टर हे लिहिणं गरजेचं आहे. 15 ते 20 काय आहे, कार्टलोड्स आहे रेनफेड कॉटन संदर्भात. आणि इरिगेटेड कॉटनमध्ये असेल तर 25 ते 30 कार्टलोड्स ऑफ FYM पर हेक्टर. नंतर फर्टिलायझर रिक्वायरमेंट आहे बघा. आता फर्टिलायझर रिक्वायरमेंटमध्ये आपण जनरली जे फर्टिलायझरचं डोस आवश्यक आहे, अतिशय आवश्यक आहे किंवा तो सुरुवातीलाच आपण देत असतो ते आहे NPK
म्हणजे ॲग्रिकल्चरमध्ये ब्रह्मा विष्णू महेश असं आपण म्हणू शकतो याला. पिकांच्या संदर्भात आपल्याला द्यायचं असतील तर त्याच्याशिवाय पिकांची वाढ ही होऊ शकत नाही. म्हणून रेनफेड कॉटनमध्ये जो डोस दिलेला आहे, तर रेनफेड कॉटनमध्ये जो NPKचा डोस आहे तो आहे बघा 20 ते 40 किलोग्रॅम kg पर हेक्टर. फॉस्फरसचा आहे 10 ते 20 kg पर हेक्टर. आणि नायट्रोजनचा जो डोस आहे पोटॅशियमचा जो डोस आहे तो आहे 10 ते 20 किलोग्रॅम पर हेक्टर. या ठिकाणी सुद्धा युनिट लिहिणं फार महत्त्वाचं आहे. नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. तर यामध्ये रेंज आपल्याला लक्षात ठेवायची नसेल तर आपण 20 kg नायट्रोजन, 10 kg पोटॅश फॉस्फरस आणि 10 kg पोटॅश kg पर हेक्टर असं सुद्धा लक्षात ठेवू शकतो. हळूहळू तुम्ही जशा प्रकारे याची रिव्हिजन करणार तर त्या पद्धतीनुसार तुमच्या ते लक्षात राहील. 20-40 म्हणजे निम्मच आहे. नायट्रोजनचा डोस हा 20 ते 40 आहे आणि फॉस्फरस आणि पोटॅशियमचा डोस हा निम्मा आहे त्याच्या 10-20 आणि 10-20. त्याचप्रमाणे इरिगेटेड कॉटन जो आहे त्याचासुद्धा डोस तसाच आहे बघा. 100 किलोग्रॅम नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हा प्रत्येकी 50-50 किलोग्रॅम पर हेक्टरचा डोस या ठिकाणी दिलेला आहे. तर इरिगेटेड कॉटन आणि रेनफेड कॉटन याचा आपण कंपॅरिझन जर केलं तर यामध्ये बघा इरिगेटेड कॉटन याचा डोस हा जास्त या ठिकाणी दिलेला आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे इरिगेटेड कॉटन असेल तर त्याच्यासाठी मॅन्युरिंग किंवा फर्टिलायझरचा डोस हा नेहमी जास्त असतो. त्यानंतर तिसरा पॉईंट्स आहे याच्याशी संदर्भात फर्टिलायझरची. हाफ डोस ऑफ नायट्रोजन अँड फुल डोस ऑफ फॉस्फरस अँड पोटॅशियम इज गिवन ॲट द टाईम ऑफ सोईंग. म्हणजे जो नायट्रोजनचा डोस आहे या ठिकाणी दिलेला आहे बघा 100, 50, 50 किंवा 20 ते 40 रेनफेड कॉटन संदर्भात असेल तर तो आपल्याला हाफ डोस द्यायचा आहे सुरुवातीला ॲट द टाईम ऑफ सोईंग. आणि फॉस्फरस आणि पोटॅशियम याचा फुल डोस आपल्याला द्यायचा आहे. लक्षात म्हणजे समजा जर इरिगेटेड कॉटनमध्ये 100 हा नायट्रोजनचा डोस जर असेल तर सुरुवातीला आपण फक्त तो 50 किलोग्रॅम इतका देणार आहे आणि त्याचबरोबर 50 किलोग्रॅम फॉस्फरस आणि 50 किलोग्रॅम पोटॅश सोईंगच्या वेळेस आपण देणार आहे. देन रिमेनिंग हाफ डोस ऑफ नायट्रोजन इज अप्लाइड इन बिटवीन द लाईन्स अबाउट 45 days आफ्टर सोईंग ॲट स्क्वेअर फॉर्मेशन स्टेज. आता याच्यामध्ये जो काही उरलेला डोस आहे नायट्रोजनचा सुरुवातीला आपण 50 दिलेला आहे किंवा रेनफेड असेल तर 20 दिलेला असेल, 10 दिलेला असेल किंवा 20 दिलेला असेल तर राहिलेला जो डोस आहे तो आपल्याला सोईंग केल्यानंतर 45 दिवसांनी लाईनमध्ये या 2 ओळींमध्ये आपल्याला तो देणं गरजेचं आहे. किंवा स्क्वेअर फॉर्मेशन स्टेज म्हणजे आळं करून त्याच्या झाडांभोवती आपण तशा प्रकारे देऊ शकतो. पुढचा पॉईंट आहे इन केस ऑफ द इरिगेटेड कॉटन द टॉप ड्रेसिंग ऑफ फर्टिलायझर मे बी डन ट्वाइस half about 1 month after sowing and the remaining at bud formation stage. आता ज्यावेळेस आपण इरिगेटेड कॉटनचं कल्टिवेशन घेतो तर त्यामध्ये इरिगेटेड कॉटनमध्ये आपण फर्टिलायझरचं टॉप ड्रेसिंग देत असतो. आता टॉप ड्रेसिंग ऑफ फर्टिलायझर म्हणजे काय तर अप्लिकेशन ऑफ फर्टिलायझर इन स्टँडिंग क्रॉप दॅट इज कॉल्ड ॲज अ टॉप ड्रेसिंग ऑफ फर्टिलायझर. म्हणजे पीक शेतात उभं असताना ज्यावेळेस आपण फर्टिलायझरचं अप्लिकेशन देतो त्याला टॉप ड्रेसिंग असं म्हणतात. आणि जनरली इरिगेटेड कॉटनमध्ये आपण ते देत असू तर आपल्याला परत त्याचं दोनदा जो 50चा डोस राहिलेला आहे त्याचं 25-25 डोसमध्ये रूपांतर करून किंवा त्याला स्प्लिट करून आपण 1 महिन्याभराच्या अंतराने त्याला देऊ शकतो. मग 1 महिन्यानंतर सोईंग केलेला 1 महिन्यानंतर आणि राहिलेला जो डोस आहे तो बड फॉर्मेशन स्टेज म्हणजे त्याला ज्यावेळेस बड फॉर्मेशन होत असते त्या दरम्यान आपण त्याला देऊ शकतो. पुढचा पॉईंट आहे इन केस ऑफ द डिबल्ड कॉटन क्रॉप फर्टिलायझर शुड बी अप्लाइड बाय रिंग मेथड इन केस ऑफ द डिबल्ड कॉटन. म्हणजे ज्या कॉटनची सोईंग आपण डिबलिंग मेथडनी करतो आहे
डिबलिंग मेथड आपण सोईंग बघितलेली आहे कॉटनची, तर टोकन पद्धती म्हणतो आपण त्याला. तर त्या मेथडनी जर सोईंग केलेली असेल तर आपण फर्टिलायझरचं अप्लिकेशन रिंग मेथडने द्यायचं आहे. म्हणजे त्याला आळं करून गोल रिंग करून आपण त्याला अप्लिकेशन देऊ शकतो. आता याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारा, आणि एकदा हे परत तुम्ही जर वाचलं व्यवस्थित तर यात तुम्हाला काही डाऊट्स आढळणार नाहीत. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल स्पेशली व्यवस्थित तर मॅन्युअर्सचा डोस रेनफेड आणि इरिगेटेड कॉटनसाठी, आणि फर्टिलायझरचा डोस सुरुवातीला दिलेला आहे NPKचा, तो जरी आपण लक्षात ठेवला तरी तो पुरेसा आहे. ठीक आहे. नंतर पुढचा जो पॉईंट्स आपण बघणार आहे तो आहे इरिगेशन. कॉटन प्लांट इज व्हेरी सेन्सिटिव्ह टू बोथ कंडिशन, दॅट इज लेस मॉइश्चर अँड मोर मॉइश्चर. म्हणजे कॉटन हे जे पीक आहे ते फार सेन्सिटिव्ह आहे दोन्ही कंडिशनला. तर त्या दोन्ही कंडिशन कुठले आहे तर जर कमी पाण्याची कमतरता जर असेल तर त्या स्टेजला सुद्धा ते सेन्सिटिव्ह आहे, आणि जर जास्त पाणी झालं असेल, मॉइश्चर जास्त झालं असेल तरी ते सुद्धा सेन्सिटिव्ह आहे. सेकंड पॉईंट म्हटलेला आहे, इट इज देअरफॉर व्हेरी इम्पॉर्टंट टू मेंटेन द ऑप्टिमम सॉईल मॉइश्चर ॲट डिफरंट स्टेजेस ऑफ प्लांट ग्रोथ. म्हणूनच आपल्याला सॉईलमध्ये मॉइश्चर जे आहे ते ऑप्टिमम ठेवणं गरजेचं आहे की त्याच्या वाढीवरती कॉटन पिकाच्या कुठल्याही परिणाम होणार नाही, आणि त्याच्या वाढीच्या ज्या काही स्टेजेस आहेत तर त्या सगळ्या स्टेजेसला आपल्याला ते जे मॉइश्चर आहे ते मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. फ्लॉवरिंग टू बॉल ओपनिंग इज द मोस्ट क्रिटिकल स्टेज ऑफ कॉटन ग्रोथ. आता ज्यावेळेस आपण कॉटन क्रॉपचं कल्टिवेशन करतो आहे आणि त्याची जी वाढ होत असते तर त्या वाढीदरम्यान ह्या 2 क्रिटिकल स्टेजेस सांगितलेले आहे. म्हणजे ह्या ज्या 2 स्टेजेस आहेत ह्या 2 स्टेजेसला आपल्याला पाण्याचा पुरवठा हा करणं अत्यंत आवश्यक असते. क्रिटिकल स्टेजेस आहे. पहिली कुठली आहे तर ती आहे फ्लॉवरिंग, फुलं येण्याचा कालावधी, आणि दुसरा आहे बॉल ओपनिंग, म्हणजे फुलं येण्यापासून तर बॉल ओपनिंग होईपर्यंत हा जे स्टेजेस आहेत त्या क्रिटिकल आहेत, आणि त्याच्या दरम्यान आपल्याला जमिनीमध्ये ऑप्टिमम मॉइश्चर ठेवणं हे फार गरजेचं आहे. अंडर प्रोलॉंग्ड ड्राय स्पेल इन मान्सून ॲट 15 to 12 days इंटरवल. समजा जर मान्सून सीझनमध्ये जर खूप जो कालावधी आहे, बराच कालावधी समजा पाऊस पडला नसेल तर नंतर मग आपण त्याला 12 ते 15 दिवसाच्या अंतराने पाणी देणं फार गरजेचं आहे. तर इरिगेशनमध्ये कुठल्या क्रिटिकल स्टेजेस आहेत हे आपल्याला महत्त्वाचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जो पुढचा पॉईंट्स आहे तो आपण बघूया, हार्वेस्टिंग. आता हार्वेस्टिंग ज्यावेळेस आपण पॉईंट्स बघत असतो त्यावेळेस आपल्याला माहिती असलं पाहिजे की कॉटन जे पीक आहे ते किती दिवसाचं आहे किंवा किती महिन्याचं आहे. जवळपास 8 महिन्याचं हे पीक आहे. 8 महिन्याच्या कालावधीमध्ये कॉटन जे पीक आहे तो आपल्या लाईफ सायकल कंप्लीट करते. तर पहिल्यांदा बघा, हार्वेस्टिंग ऑफ द कॉटन इज डन बाय पिकिंग सीड कॉटन और कपास फ्रॉम द फुल्ली ओपन बॉल. आता ज्यावेळेस पहिल्यांदा आपण हार्वेस्टिंग करतो कॉटनचं तर त्यावेळेस कसं करतो तर पिकिंग सीड कॉटन, आपण त्याच्यामधून जे काही कापूस बाहेर आलेला असतो ते बॉल ओपनिंग झाल्यानंतर तर तो पिक करतो. फुल्ली ओपन बॉल जो आहे तो त्याच्यातून कापूस आपण काढून टाकतो. सेकंड, हार्वेस्टिंग इज डन इन 3 to 4 पिकिंग्स ॲट 15 to 20 days इंटरवल वेन सफिशियंट नंबर्स ऑफ बॉल्स आर ओपन. तर यामध्ये बाकीच्या पिकासारखं जे काही फील्ड क्रॉप आहे त्याच्यामध्ये आपण एकदाच हार्वेस्टिंग करतो, तसं कॉटनमध्ये आपल्याला करता येत नाही. जे काही बॉल ओपनिंगची प्रोसेस आहे तर ती पूर्ण पिकामध्ये ज्या एरियामध्ये आपण लावलेलं आहे तर त्यामध्ये एकदाच होत नाही, ती हळूहळू होत असते. त्याच्यामुळे आपण
3 ते 4दा पिकिंग करणं गरजेचं आहे, एक 15 ते 20 दिवसाच्या अंतराने. म्हणजे ज्या प्रकारे ते बॉल ओपन होतील जसे जसे येतात तसं तसं आपल्याला ते पिकिंग करायचं आहे. म्हणून आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे की हार्वेस्टिंग इज डन इन 3 to 4 पिकिंग्स ॲट 15 to 20 days interval when sufficient number of balls are opened. तिसरा पॉईंट आहे, व्हाईल पिकिंग केअर इज टेकन दॅट नो लीफ पोर्शन गेट अटॅच टू द फायबर. म्हणजे ज्यावेळेस आपण कापसाची पिकिंग करणार आहे, त्याच्यामधून कापूस काढणार आहे, तर आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की त्याच्यामध्ये ज्या कापसाचं पोर्शन असेल, फायबर असतील, तर त्याला कुठलीही पानं अटॅच नको आहे किंवा एखादं पान कदाचित येऊ शकते, तर ते आपल्याला ती काळजी घ्यायची आहे. नंतर चौथा पॉईंट म्हटलेला आहे, इन केस ऑफ द क्लोज्ड बॉल कॉटन पार्शियली ओपन बॉल आर पिक्ड ड्राईड अँड सीड कॉटन इज रिमूव्ड. तर कॉटन या पिकामध्ये एखाद्या वेळेस काय होऊ शकते, तर काही बॉल हे पूर्णपणे ओपन होत नाही, क्लोजच असतात. क्लोज बॉल जे आहेत कॉटनचे ते, किंवा काही पार्शियली असतात. तर मग त्या जे अशा प्रकारचे बॉल्स असतात त्या संदर्भात आपल्याला कसं हार्वेस्टिंग करायचं आहे, तर ते जे बॉल्स आहेत ते आपण रिमूव्ह करायचे आहेत. नंतर म्हणजे झाडावरून आपण पिक करायचे आहेत, ते ड्राय करायचे आहेत आणि मग त्यामधून जे काही सीड्स आहेत कॉटनचे ते आपण काढून त्यामधून घ्यायचे आहेत. द हार्वेस्टिंग पिरियड रिमेन फॉर 8 to 10 weeks. आता जो काही कॉटनचा हार्वेस्टिंग पिरियड्स आहे तर तो जवळपास 8 ते 10 आठवडे इतका तो हळूहळू तो चालू असतो. रिमेन्स 8 ते 10 वीकपर्यंत तो चालू असतो. पुढचा पॉईंट आहे, इन महाराष्ट्र हार्वेस्टिंग पिरियड स्टार्ट इन ऑक्टोबर अँड एंड इन डिसेंबर. तर महाराष्ट्रामध्ये ही हार्वेस्टिंग पिरियड आहे तर तो कधी स्टार्ट होतो, तो ऑक्टोबर महिन्यामध्ये स्टार्ट होतो आणि डिसेंबरपर्यंत तो चालू असतो. म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर म्हणजे जवळपास किती आठवडे होतात, तर 10 ते 12 आठवडे होत असतात. म्हणजे 8व्या आठवड्यापासून ते चालू असते. नंतर 7वा पॉईंट आहे, द मिडल पिकिंग आर हेवियर अँड ऑफ द बेस्ट क्वालिटी. जी काही मिडल पिकिंग आहे, जी मधली पिकिंग आहे, सुरुवातीची शेवटची सोडता, तर ती जास्त हेवियर असते किंवा त्याच्यापासून आपल्याला उत्पादन जास्त मिळण्याची शक्यता असते. द लास्ट पिकिंग इज ऑफ पुअर क्वालिटी अँड शुड बी केप्ट सेपरेटली. आणि याच्यामध्ये सुद्धा जी शेवटची पिकिंग आहे की त्याच्यामध्ये एकदम रेअर जी बॉल्स ओपन होत असतात, तर ती जी क्वालिटी असते कॉटनची ती पुअर असते, कमी दर्जाची असते आणि ती शक्यतो आपण सेपरेट जर ठेवली पहिल्या किंवा दुसऱ्या पिकिंगमध्ये किंवा मधल्या पिकिंगमध्ये आपण मिक्स केली नाही, तर त्याची जी क्वालिटी आहे टोटल कॉटन आपल्या प्रोडक्शनची, तर ती क्वालिटी आपण व्यवस्थित ठेवू शकतो आणि त्याच्यापासून जो मिळणारा नफा आहे हा आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकतो. जर आपण त्याची जी क्वालिटी आहे प्युअर ती तशी राहणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला ज्यावेळेस आपण हार्वेस्टिंग करतो त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आज आपण कॉटन कल्टिवेशन संदर्भामध्ये 3 मुद्दे महत्त्वाचे आपण बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये मॅन्युअल्स आणि फर्टिलायझर. तर याच्यामध्ये मॅन्युअल्समध्ये फक्त त्याची क्वांटिटी 15 ते 20 कार्टलोड, 25 ते 30 कार्टलोड ही आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्याचं युनिट मात्र विसरायचं नाही आपण. त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे की नायट्रोजनचा हाफ डोस आपण सुरुवातीला देतो, फॉस्फरस आणि पोटॅशचा फुल डोस आपण ॲट द टाईम सोईंगला देत असतो. तर हे एवढं लक्षात ठेवायचं आहे. बाकीचे जे पॉईंट्स आहेत ते एवढे काही महत्त्वाचे नाही. नंतर इरिगेशनमध्ये काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे, तर क्रिटिकल स्टेज कुठलेल्या आहेत, तर फ्लॉवरिंग टू बॉल ओपनिंग ह्या क्रिटिकल स्टेजेस आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि कॉटन हे कशाला सेन्सिटिव्ह आहे, तर कमी मॉइश्चर असेल आणि जास्त मॉइश्चर स्टेज असेल तर त्याला हे सेन्सिटिव्ह आहे. म्हणून त्याच्या डिफरंट ग्रोथ स्टेजेसमध्ये ऑप्टिमम मॉइश्चर ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. आणि हार्वेस्टिंगमध्ये आपण 3 ते 4 पिकिंग करतो 15 ते 20 दिवसाच्या अंतराने. जवळपास त्याचा जो पिरियड आहे तो 8 ते 10 आठवड्याचा असतो.
त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण पिकिंग करतो तेव्हा जास्त प्रमाणामध्ये बॉल ओपन केलेले असतात. मधली ही जी पिकिंग असते ती जास्त हेवियर असते. सगळ्यात लास्टची जी पिकिंग असते त्याची क्वालिटी चांगली नसते. त्याच्यानंतर जो पिरियड आहे पिकिंगचा तो आपल्या महाराष्ट्रामध्ये ऑक्टोंबरपासून तर डिसेंबर शेवटपर्यंत त्याची पिकिंग ही चालू असते. तर अशा प्रकारे 3 पॉईंट्स महत्त्वाचे आपण बघितलेले आहे. यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. ह्यातला जो पुढचा पॉईंट्स आहे तो आपण पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत.